तुम्ही कधी तांदळाच्या शेवया आणि आमरस कधी खाल्ला आहे का? त्यासाठी 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि छान असं चाळवून घ्यायचं आहे. जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताला सोसेल इथपर्यंत गरम असताना थोडासा पाण्याचा हात घेऊन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मोदकाची उकड जशी काढतो त्याच पद्धतीने. हे बघा छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण शेवया करतो त्या साच्यामध्ये हा गोळा घालायचा आहे आणि छान अशा शेवया पाडून घ्यायच्या आहेत. इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण शेवया पाडून घेणार आहोत. इथे मी बारीक पाती घातलेली आहे आणि त्याच्या छान आपण अशा बारीक अशा शेवया पाडून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने छान अशा शेवया पाडून घेऊयात. अगदी हलकी फुलकी रेसिपी आहे. अगदी छान लागते. कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा. सर्व शेवया इथे इडली पात्रामध्ये मी पाडून घेणार आहे आणि पटकन होते. सकाळचा नाश्ता कोकणामध्ये आवर्जून ही रेसिपी केली जाते. हे बघा छान अशा इडली पात्रामध्ये शेवया पाडून घेतलेल्या आहेत. अगदी 10 मिनटं आता वाफवून घ्यायच्या आहेत. अगदी 10 मिनिटामध्ये छान अशा शिजल्या जातात, कारण आधीच आपण त्या गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर पाहूयात. मस्तपैकी छान अशी वाफ आलेली आहे. थंड झाल्यानंतर काढूयात. तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या त्या वेगळ्या होत आहेत. अगदी सहजरित्या त्या सुटल्या जात आहेत. मस्तपैकी तांदळाच्या शेवया तयार आहेत. तुम्ही नारळाच्या दुधासोबतही खाऊ शकता गूळ घालून, पण आमरसासोबतही खूप छान लागतात. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.